Dear students, today we learn the next article from the topic gravitation. So the next article is critical velocity or orbital velocity of a satellite. Critical velocity or orbital velocity of a satellite. So what is the definition of critical velocity? In the previous article we have the reference. याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये बेटा क्रिटिकल वेलॉसिटी काय आहे, क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे कशी वेलॉसिटी, कोणती वेलॉसिटी, हा रेफरन्स पॉइंट आला होता. आता आपल्याला ॲक्च्युअल क्रिटिकल वेलॉसिटीची डेफिनेशन आणि क्रिटिकल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आणि क्रिटिकल वेलॉसिटी कोणत्या फॅक्टरवरती डिपेंडन्सी आहे, व्हॉट आर दी फॅक्टर्स अफेक्टिंग द क्रिटिकल वेलॉसिटी, हे पूर्ण आपल्याला इथं शिकायचं आहे. तर क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे कोणती वेलॉसिटी सांगा बरं मला. आता मागच्या लेक्चरमध्ये क्रिटिकल वेलॉसिटीचे डेफिनेशन सुद्धा मी सांगितले. पाहिजे आता हे अर्थचं सरफेस आहे, या सरफेस पासून सॅटेलाइट जो असेल तो सॅटेलाइट रॉकेटमध्ये बसवलेला आहे आणि रॉकेट अर्थच्या सरफेस पासून इग्नोर केलेलं आहे, वर पाठवलेलं आहे. वर पाठवल्यानंतर हा रॉकेट सॅटेलाइटला घेऊन असं वर जातो. एका विशिष्ट हाईटला गेल्यानंतर हा सॅटेलाइट रॉकेट टर्न होतो 90 डिग्री आणि 90 डिग्रीमध्ये टर्न झाला तर याला सेकंड स्टेज ऑफ रॉकेट आपण इथं ॲटोमॅटिकली इग्नायटेड होतो आणि सॅटेलाइट इज पुश्ड इन ए हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि सेकंड स्टेज सॅटेलाइटला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देते आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिल्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना काय होतात, बॅलेन्स होतात आणि सॅटेलाइट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. अलग लक्षात. याची ब्रीफ हिस्ट्री तुम्हाला जी सांगत आहे, परत एक वेळेस रिपीट करतो. काय की रॉकेट इन्स्ट्रुमेंट घ्यायचं, 2 स्टेज ऑफ रॉकेट, फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट आणि सेकंड स्टेज ऑफ रॉकेट. ॲट द टॉप ऑफ द सेकंड स्टेज ऑफ रॉकेट अ सॅटेलाइट इज प्लेस्ड. म्हणजे कशा टाईपचं असतं बेटा, या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलात इथं तर अशा टाईपचं पहिलं स्टेज ऑफ रॉकेट आणि इथं दुसरं स्टेज ऑफ रॉकेट आणि इथं तुम्हाला अशा टाईपमध्ये सॅटेलाइट असतं. हा पहिलं स्टेज ऑफ रॉकेट इग्नोर केलं, इथून इग्नायटेड केलं असं तर ट्रेमंडस वेलॉसिटी सॅटेलाइट अपवर्ड होतो आणि हा इथून गेलेला हा सॅटेलाइट इथपर्यंत गेला. आपण त्या हाईटला सॅटेलाइटला अर्थच्या भोवताली फिरवायचं. त्यानंतर काय करतं, हा सॅटेलाइट व्हर्टिकल असलेला असा हॉरिझॉन्टल 90 डिग्रीमध्ये टर्न होतो. 90 डिग्रीमध्ये टर्न झाला ॲटोमॅटिकली इथं सेकंड स्टेज ऑफ रॉकेट फायर होतो आणि सेकंड स्टेज ऑफ रॉकेट पुश द सॅटेलाइट इनटू हॉरिझॉन्टल डायरेक्शन, म्हणजे आडव्या दिशेला. आणि तो सॅटेलाइट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुश झाला तर कॉन्स्टंटली पुलिंग फोर्स जो असतो तो सेंटरकडे असतो. हे सर्क्युलर कॉन्स्टंटली पुलिंग टुवर्ड्स द सेंटरकडे सेंट्रिपेटल फोर्स असतो. And necessary centripetal force for circular motion is provided with. Necessary centripetal force for circular motion is provided with gravitational force. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन्ही एकमेकांना काय होतात, बॅलेन्स होतात. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड विथ द ग्रॅव्हिटेशन अँड द सॅटेलाइट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ in a circular orbit. The satellite is performing circular motion around the earth in a circular orbit. The velocity needed is called as critical velocity or orbital velocity. आता क्रिटिकल ऑर्बिटल वेलॉसिटी का म्हणलेलं, तो सॅटेलाइट कुठं रिव्हॉल्व होतो, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. तो सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो म्हणून त्याला आपण कोणती वेलॉसिटी म्हणतो, ऑर्बिटल वेलॉसिटी. What is the orbital velocity? The velocity with which a satellite is revolving around the earth in a circular orbit is called as orbital velocity or critical velocity.
So what is the definition of the critical velocity? The minimum velocity that must be given to the satellite or body. The minimum velocity that must be given to the satellite or body so that satellite performs the circular motion around the Earth. So that satellite performs the circular motion around the Earth is called as critical velocity. Note this definition. The minimum velocity with which a satellite performs, the minimum velocity with which a satellite performs the circular motion around the Earth is called critical velocity or orbital velocity. Critical velocity or orbital velocity. The minimum velocity with which a satellite performs the circular motion around the Earth in a circular orbit is called as critical velocity. Now it is denoted by letter Vc. It is denoted by letter Vc. आता पाहिजे याचा आता आपण काय करतो, हे झालं डेफिनेशन. याचे एक्सप्लेनेशन मध्ये काय घेतो, लेट अस कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास small m is placed on the top of the second stage of rocket, and the rocket is ignited from the surface of Earth. It reaches to the certain height, and the first stage of rocket is completely detached from the second stage, and with the help of atom mechanism the rocket is turned through 90 degree, and automatically the second stage of rocket is fired. And satellite is pushed in a horizontal direction. Then the necessary centripetal force for circular motion, satellite performs the circular motion around the Earth, and so that necessary centripetal force for circular motion is provided with gravitational force of attraction between Earth and satellite. Now let us draw this figure. काढा बेटा, तर फिगर कशी काढायची, ही अर्थ आहे. तुम्हाला इथं जे दिसत आहे अर्थ इज ए सॉलिड स्फियर of mass capital M and radius capital R. आणि याच्या भोवताली सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व, याच्या भोवताली सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व. तर इथं सॅटेलाइटचं मास स्मॉल m आहे, आणि ही जी हाईट आहे h इथून इथपर्यंत, आणि इथून R इज इक्वल टू कॅपिटल R प्लस एच. म्हणजे इथं आपण असं घेतलं, आणि ऑर्बिटचा रेडियस कुठून मेजर करतो, अर्थच्या सेंटर पासून सॅटेलाइटच्या सेंटर पर्यंतचं अंतर सरफेस पासून आपण हाईट म्हणून मेजर करतो. या अर्थच्या, ही जी दिसत आहे तुम्हाला अर्थ असेल, अर्थच्या सेंटर पासून सॅटेलाइटच्या सेंटर पर्यंत अर्थ म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट म्हणतो. नाउ हियर लेट अस कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास स्मॉल m. Let us consider a satellite of mass small m is revolving around the Earth. Let us consider
a satellite of mass small m is revolving around the earth in a circular orbit of radius small r is equal to capital R plus h. Where काय सांगा, where h is the height of satellite above the surface of earth, where h is the height of the satellite above the surface of earth, where h is the height of the satellite above the surface of earth, and small r is equal to capital R plus h, a radius of circular orbit. लक्षात येतं का बेटा इथं रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. या सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस आपण कुठून मेजर करतो, अर्थच्या सेंटर पासून इथपर्यंत. रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट मेजर फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ टू द सेंटर ऑफ द सॅटेलाइट. म्हणजे इथून एवढं जे आहे ते आणि लेट कॅपिटल आर अँड कॅपिटल एम, लेट कॅपिटल एम अँड कॅपिटल आर बी द मास अँड रेडियस ऑफ अर्थ, be the mass and radius of earth. Let capital M and capital R be the mass and radius of earth respectively. Be the mass and radius of earth respectively. Now, when the satellite performs the circular motion, सांगा बेटा, when does the satellite performs the circular motion? Necessary centripetal force is provided with gravitational force of attraction between earth and satellite. Now the satellite is performing circular motion. Centripetal force is provided with gravitational force. Now the satellite is performing circular motion. Centripetal force is provided with gravitational force. Centripetal force is provided with gravitational force. What is the centripetal force? mv square upon r is equal to gravitational force gm upon r. एखादा सॅटेलाइट अर्थच्या भोवताली फिरत आहे. कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आणि सर्क्युलर ऑर्बिट केव्हा परफॉर्म करतो? व्हेन डज द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन? सेंट्रिपेटल फोर्स मस्ट ऍक्ट. अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड. आठवा तुम्हाला सर्क्युलर मोशन टॉपिक शिकवलेला आहे, त्यामध्ये काय सांगितलं होतं? एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सेंट्रिपेटल फोर्स कोणत्या ना कोणत्या रिअल फोर्सला बॅलन्स झाला पाहिजे. सेंट्रिपेटल फोर्स कोणत्या ना कोणत्या रिअल फोर्सला बॅलन्स झाला पाहिजे. मग आता या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स आहे, तो कोणत्या फोर्सला बॅलन्स होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. आणि आता ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहे, त्याची वेलॉसिटी कोणती आहे? सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, त्याची वेलॉसिटी असेल क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट mvc² upon r is equal to g capital M small m upon r square, and that is equal to m and m gets cancelled, 1r gets cancelled, and vc² is equal to gm upon r. Critical velocity चा स्क्वेअर is equal to gm upon r. लक्षात ठेवा, क्रिटिकल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं असेल
तर टेक्निकली आपल्याला डेरिव्हेशन कसं लक्षात ठेवायचं, फोर्सेस इक्वेट करायचे. कोणते दोन फोर्सेस इक्वेट केलं, सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दॅट इज VC स्क्वेअर इज इक्वल टू G कॅपिटल M अपॉन R. आणि स्क्वेअर रूट दोन्हीकडे घेतला तर VC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ G कॅपिटल M अपॉन R. हा, आता याच्यावर मला सांगा, व्हॉट कन्क्लुजन ड्रॉन फ्रॉम दिस इक्वेशन? Is it critical velocity of the satellite depends upon mass of the satellite? हे कॅपिटल M कशाचा मास आहे बेटा? परत सिग्निफिकन्स, कॅपिटल M मास ऑफ द अर्थ or planet from which satellite is projected. आता अर्थ पासून सोडला असेल तर अर्थचा मास, एखाद्या अदर प्लॅनेट मधून सॅटेलाइट जर लॉन्च करायचं असेल तर त्या प्लॅनेटचं मास कॅपिटल एम. आणि स्मॉल एम काय? व्हॉट इज स्मॉल एम? सांगा. स्मॉल एम इज द मास ऑफ सॅटेलाइट. स्मॉल एम इज द मास ऑफ सॅटेलाइट. तर स्मॉल एम ची किंमत आहे का बेटा? नाही. तो सॅटेलाइट 1 kg चा घेतलात काय, 1 क्विंटलचा घेतलात काय आणि 1 ग्रॅमचा घेतलात काय? इज इट क्रिटिकल वेलोसिटी डिपेंड्स अपॉन मास ऑफ द सॅटेलाइट? ऑब्वियसली क्रिटिकल वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट. ही क्रिटिकल वेलोसिटी जी असेल ती क्रिटिकल वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट. आणि ही क्रिटिकल वेलोसिटी जी असेल ती इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट. बट इट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द प्लॅनेट अँड रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे इथं कन्क्लुजन काय? कन्क्लुजन नंबर 1, क्रिटिकल वेलोसिटी depends upon number 1, mass of the earth or planet, and second, a radius of circular orbit. A radius of circular orbit, but it is independent of mass of the satellite. But it is independent of mass of the satellite. Obviously आता इथं काय म्हणायचं, आता ऑर्बिटचा रेडियस जर वाढवत गेला तर काय होतं? ॲज द रेडियस ऑफ द ऑर्बिट इन्क्रीजेस, कॅपिटल GM कॉन्स्टंट आहे. ॲज आता याच्या पुढे ॲज G कॅपिटल M इज इक्वल टू कॉन्स्टंट. आठवतं का पाठीमागे घेतलं सुरुवातीला या टॉपिकच्या? कॅपिटल GM इज इक्वल टू स्मॉल g इंटू R स्क्वेअर असं घेतलं. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M मास ऑफ द अर्थ, आणि या दोघांचा प्रॉडक्ट G कॅपिटल M इज इक्वल टू GR स्क्वेअर. आठवा पाठीमागे सुरुवातीला, अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि मग आपल्याला असं लिहिता येतं VC इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ R. क्रिटिकल वेलोसिटी ऑफ द ऑर्बिटिंग सॅटेलाइट. Critical velocity of the orbiting satellite is inversely proportional to square root of radius of orbit. या इक्वेशन नुसार जर पाहिलं तुम्ही तर क्रिटिकल वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट बट डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. ॲज द रेडियस ऑफ इनव्हर्सली म्हणत आहे रूट R. रेडियस जर तुम्ही वाढवत गेला तर क्रिटिकल वेलोसिटी काय होते? कमी होते. पहा बेटा इथं आता
हे पहिलं ऑर्बिट ज्याचा रेडियस तुम्ही स्मॉल आर म्हणता, नंतर हे दुसरा ऑर्बिट मी घेतला असं एक दुसरं ऑर्बिट घेतलं, याचा रेडियस मी R2 घेतला. तर या इथं सॅटेलाइट आहे आणि इथं सॅटेलाइट आहे, तर कोणती वेलॉसिटी जास्त आहे? इफ द सॅटेलाइट इज नियर टू द सरफेस ऑफ अर्थ, that possesses more critical velocity as compared to the away from the surface of Earth. And therefore here Vc1 upon Vc2 is equal to root of R2 by R. Vc1 upon Vc2, Vc1 upon Vc2 is equal to root of R2 by R. Inversely proportional to radius आपण म्हणले, म्हणून प्रॉब्लेम मध्ये आपण रेडियस जास्त असेल, रेडियस वाढत गेला असेल तर क्रिटिकल वेलॉसिटी काय होते? हळूहळू कमी होत जाते. क्रिटिकल वेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते आणि मग मॅक्सिमम क्रिटिकल वेलॉसिटी कुठं असेल तर ती वर्कआउट Vc1 अपॉन Vc2 इज इक्वल टू रूट ऑफ R2 बाय R1. हा एक पहिला फॉर्म्युला आणि यातलाच दुसरा Vc1 अपॉन Vc2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R plus H to divide by R plus H. रेडियस तर अर्थ कॉन्स्टंटच असतं, फक्त हाईट वाढत जाते आणि मग Vc1 upon Vc2 is equal to R plus H to divide by R plus H. As the height increases, critical velocity goes on decreases. आणि जर बेटा आता तिसरा जो फॉर्म्युला असेल, तुम्हाला थर्ड फॉर्म्युला Vc is equal to root of Gm upon small r. Instead of small r, you put r plus h. Instead of small r, you put value of capital R plus h. If the satellite is orbiting close to the surface of Earth, important pointer समजून घ्या. हा सॅटेलाइट कुठे आहे? हाईट वरती आहे, खूप हाईट वरती. म्हणजे किती हाईट आहे? 200, 300, 400 किलोमीटर, 500 किलोमीटर. अर्थच्या रेडियसच्या तुलनेने अर्थचा रेडियस किती असतो तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे मी, 6400 किलोमीटर मीटर. म्हणजेच किती आलं? 6.4 into 10 to the power 6 मीटर एवढा. 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर अर्थचा रेडियस आहे. म्हणजे अर्थच्या सेंटर पासून सरफेस पर्यंतचं अंतर. मग त्याच रेडियसच्या तुलनेमध्ये हाईट 100 मीटर असेल तर ऑर्बिटिंग क्लोज टू दी सरफेस ऑफ अर्थ. मग अशा वेळेस क्रिटिकल वेलॉसिटी किती असेल? म्हणजे इफ द सॅटेलाइट इज orbiting close to the surface of Earth. If the satellite is orbiting close to the surface of Earth, if the satellite is orbiting close to the surface of Earth, अर्थच्या जवळ असेल तर काय? R plus H नियरली इक्वल टू कॅपिटल R. याचा अर्थ कळतो? R plus H नियरली इक्वल टू कॅपिटल R. म्हणजे R 6400 किलोमीटर आहे आणि अर्थ हाईट 100 मीटर घेतला तर 100 मीटर 6400 किलोमीटरच्या तुलनेमध्ये निग्लिजिबल आहे आणि अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R घेतला. तर अशा वेळेस क्रिटिकल वेलॉसिटी Vc इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Gm डिवाइड बाय R. व्हॉट इज Gm? सांगा बेटा मला. Gm ची किंमत मी आताच घेतलेली आहे, Gr स्क्वेअर डिवाइडेड बाय R. एक R कॅन्सल, रूट ऑफ G. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ G? सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? G is near about किती? that is equal to 9.8 आणि R 6.4 into 10 to the power 6. राईट. आता बेटा पहा, हे डेसिमल पॉइंट 2 ने सेट केलं, -2 आलं आणि 98 into 64 into 10 to the power 4. आता 98 ला आपण काय लिहिता येतं? 98 can be 49 into 2. 49 चा स्क्वेअर रूट 7 आणि 64 चा स्क्वेअर रूट 8 into रूट 2 into 10 to the power. आणि 8 × 7 = 48.
48 into 1.41 into 10 raised to 3 into 10 raised to 3 आणि याचं जर मल्टिप्लिकेशन घेतला 7.89 into 10 to the power 3 मीटर पर सेकंड म्हणजे नियरली VC is equal to 7.8 kilometer per second if the satellite is orbiting close to the surface of म्हणजे तो सॅटेलाइट अर्थच्या जवळ जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याची क्रिटिकल वेलोसिटी आता जवळ म्हणजे किती जवळ हे क्वेश्चन असेल 100 मीटर 200 मीटर 300 मीटर 400 500 600 कितीही मीटर म्हणत आहे किलोमीटर नाही कितीही मीटर अर्थच्या जवळ असेल तर त्याची 7.89 किलोमीटर 7.8 kilometer per second is the constant speed critical velocity of that satellite म्हणून हे एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये कधीतरी विचारलं जाऊ शकतं if the satellite is orbiting close to the surface of earth then VC is equal to 7.89 kilometer per second that value is fixed you must know आणि बेसिक फॉर्म्युले इथे तुम्हाला दिलेले आता हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा रूट जी आहे रूट जी if the satellite is orbiting close to the surface of आणि तो जर सॅटेलाइट अर्थच्या जवळ ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ नसेल तर सर्टन हाईट वरती असेल तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची जी असेल त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी तुम्हाला माहित असेल तर परत एक फॉर्म्युला येतो बेटा तो मी तुम्हाला इथे सांगतो दॅट इज बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं G capital M divided by R. Do you know here? This is the basic formula of critical velocity. This is the basic formula of critical velocity. And now here Gm काय येतं G capital M is equal to Gh into small r. R square. हा सुद्धा फॉर्म्युला आहे तुम्हाला अगोदर घेतलेला कॅपिटल Gm is equal to G into R square. Gm is equal to Gr square. R radius of Earth, G acceleration due to gravity on the surface of Earth. आणि इथं Gm is equal to Gh. Gh म्हणजे acceleration due to gravity at height h. Gh is the acceleration due to gravity at height h. Here बेटे, that is Vc is equal to Gh into R square divided by R, and that is equal to Gh into R plus H. Vc is equal to square root of Gh into R plus H. Gh Vc is equal to root of Gh into R plus H. Another formula of critical velocity. Another formula of critical velocity. आता त्यामध्ये बेटा आता ग्राफचा एक शेवटचा पॉइंट असेल याच्यामध्ये एखाद्या वेळेस ग्राफ विचार if we plot a graph of critical velocity and a radius of circular orbit then how is the nature of graph that is graph between two variables which Vc and R graph between Vc and 1 upon किंवा नुसतं R root R. How is the nature of graph? That is here, if we take Vc along this axis and root R, that is, how is the nature of the graph like this, a rectangular hyperbola. आणि तोच ग्राफ आहे कसा घेतला का दोन ग्राफ वेगळे सांगतो तुम्हाला की 1 upon root R जर घेतला तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन Vc along y axis and 1 upon root R along x axis. The nature of graph is straight line passing through origin. आणि मग याचा स्लोप काय आहे हा स्लोप जो येतो बेसिक फॉर्म्युला Vc is equal to root of Gm divided by root R असं स्प्लिट करून आणि स्लोप म्हणजे डिफरन्स इन y कोऑर्डिनेट डिवाइड बाय डिफरन्स इन x कोऑर्डिनेट डिफरन्स इन y कोऑर्डिनेट डिवाइड बाय डिफरन्स इन x कोऑर्डिनेट म्हणजेच काय आलं y is equal to mx y is equal to m into x
and that is equal to slope is equal to root of g. Slope is equal to root of g and that is constant. स्ट्रेट लाईनचा स्लोप कुठेही काढला तर तो कॉन्स्टंट येतो. म्हणून एखाद्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारलं की ग्राफ सुद्धा अनेक टाइप मध्ये विचारतात. हा ग्राफ असा रेक्टेंग्युलर हायपरबोलिक म्हणतात. रेक्टेंग्युलर हायपरबोलिक इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ हा नेहमी रेक्टेंग्युलर हायपरबोलिक होतो आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलचा ग्राफ स्ट्रेट लाईन. आता काय आलं VC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/, हे दॅट इज स्ट्रेट लाईन ग्राफ. स्ट्रेट लाईन ग्राफ जे काढलेले आहेत ते दोन टाइप मधले. तर क्रिटिकल वेलॉसिटीचं काही जरी क्वेश्चन विचारला ऑब्जेक्टिव्ह मध्ये तर तुम्हाला मॅथमॅटिक्स सह हे कम्प्लीट मी केलेलं. परत ट्रेस आउट देत आहे. परत लक्षात ठेवलं पाहिजे की कशा टाईपचा कन्सेप्ट आहे, काय फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत त्या आर्टिकल. फॉर्म्युले बाजूला काढा. क्रिटिकल वेलॉसिटी कशावरती डिपेंडन्सी आहे, बेसिक कन्सेप्ट काय सांगतो आपल्याला की VC इज इक्वल टू, सुरुवात कुठून करायची, सॅटेलाइट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अराउंड देअर. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन, necessary centripetal force for circular motion is provided with gravitational force. म्हणजे mvc² upon r is equal to gmm upon r आणि vc ची किंमत रूट ऑफ gm upon r. That is critical velocity is independent of mass of the satellite but depends upon radius of orbit and mass of the planet or earth. And we have learned near about all the basic formulas and many times these formulas are used to solve the numericals. आता पुढे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो बेटा त्यावेळेस या न्यूमरिकलचा पूर्ण 2-3 जे फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व फॉर्म्युले अत्यंत व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि जसा प्रॉब्लेम तुमच्या पुढे येईल त्या पद्धतीनं त्या फॉर्म्युलेच्या साहाय्यानं न्यूमरिकल्स आपण सॉल्व करता येऊ शकतात. तर आपण नेक्स्ट आर्टिकल परत नेक्स्ट पिरियडला लर्न